अचानक आलेत आणि जी आपली भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे की आपल्या घरी येणारा अतिथी हा उपाशी गेला नाही पाहिजे. आणि मी दादांना सहज जेवणासाठी जो शब्द टाकला आणि तो त्यांनी पूर्णही केला. जास्त काही दादांना जेवणासारखं असं काही नव्हतं, पण जे आम्ही घरात बनवलेलं होतं दादांनी त्याचाही आस्वाद घेतला. त्यात मला आनंद वाटला की एवढे मोठे पद असणारा व्यक्तिमत्व देखील या साध्या जेवणाचा इतका आनंदाने आस्वाद घेऊ शकतात. तर नक्कीच जी त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती मला देखील आवडलेली आहे. आणि ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं आहे की मी ज्या मुद्द्यांना घेऊन किंवा मी जे नगराध्यक्ष पदाच्या याच्यासाठी उभी होती त्यावेळेस जे मुद्दे माझ्यापर्यंत लोकांनी पोहोचवले तेच मुद्दे मी आज दादांसमोर पुन्हा मांडलेले आहेत. आणि त्याचं समाधानही मला त्यांच्याकडून तसंच मिळालेलं आहे की जे कामं मला लोकांनी सांगितलेले होते तर ते दादांपर्यंत मी तंतोतंत पोहोचवलेले आहे. आणि मी तीही अपेक्षा करते की दादा ते पूर्णच करतील. आणि एवढे मोठं पद असणारं व्यक्तिमत्व जर स्वतः माझ्याकडे आले आहेत तर या जनतेच्या विकासासाठी जे प्रयत्न आम्ही आधी करत आहोत तेच प्रयत्न पुढे चालू ठेवणार आहे. आणि जर ही संधी मिळते की ते जनतेचा माझ्याकडून विकास होणार असेल तर नक्कीच या संधीचा मी लाभ घेईन. महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जे आहेत त्यांनी आज तुम्हाला भेट दिलेली आहे आणि काय तुम्ही सांगाल की भारतीय जनता पार्टी जर संधी मिळाली तर काम करण्यास तयार आहात तुम्ही? भारतीय जनता पार्टी जी आहे ती एक विचारधारा आहे की एक विचारधारेवर चालणारा पक्ष आहे की ज्यांनी आपली महाराष्ट्र संस्कृती जपलेली आहे. आणि त्या दादांकडूनही ती आपल्याकडे खूप जपण्यात येते की जसं आपण आत्ताच ऐकलं की जो नर्मदेचा प्रकल्प आहे, जो फोक आख्यान आहे आपल्याकडे, ही आपली संस्कृतीच आहे की जे दादा पुढे नेत आहेत. आणि यामध्ये जर मला संधी मिळत असेल की मी यात सहभागी व्हावं आणि थोडीशी सेवा माझ्याकडूनही घडावी तर त्यासाठी मी तयार आहे.